या दादा या वहिनी, हे शिमल्याचं सगळ्यात प्रसिद्ध मंदिर श्री हनुमान मंदिर. चांगलंच वरतच आहे हो हे तर मंदिर धीरेचे बाबा. बरोबर आहे वहिनी तुमचं. हे टेकडीवरच बनलेलं मंदिर आहे, प्रसिद्ध मंदिर आहे. चला अंदर चला. श्री हनुमानजीचे तुम्ही दर्शन घ्या. आणि खूप मोठी विशाल अशी मूर्त आहे, ते बघा, फोटो घ्या. आणि मग तिकडेच गार्डन आहे, गार्डन मध्ये थोडा आराम करा, विश्रांती करा, फोटो वगैरे काढा, मग आपण समोर जाऊ. चला चला भाऊ चला. काय काय आता तुमच्या मागं मागं जाऊ बा आम्ही, कुठं कुठं नेतात कसं कसं दाखवतात. चला होऊन जाईल ना, पण दिवसभरात होऊन जाईल ना. आम्हाला 4 वाजेपर्यंत फक्त घुमाचं आहे, 4 या 5. त्याच्या बाद मग नाही होऊन जाईल ना 4-5 वाजेपर्यंत. आरामानं दादा, 5-6 वाजेपर्यंत आरामानं पूर्ण घुमणं होऊन जाते. मग 5-6 वाजता मग कुठं जायचं? मग हॉटेलवर रातभर राहायचं नाही, उद्या सकाळी गावाकडे निघू मग. कायले अजून रातचं भाडं बसवा लागते. आज घुमणं झालं का बस हॉटेलवर जाऊ. काय आहे ते राहिलेलं देऊन देऊ पेमेंट, आपल्या बॅगा गिगा उचलून बसून जाऊ आपल्या गावाकडे. निघाले चालले चाललो जाऊ सकाळीपर्यंत गावले घरी. हो ठीक आहे. मग रातभर ट्रेन मध्ये नाही? बरोबर, रातभर ट्रेन मध्ये, सकाळी उठून आपल्या घरी. ठीक आहे ठीक आहे. चला चला मग चला मंदिरात जाऊ, मग दर्शन घेऊ. बापा 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 बापा, केवढी मोठी मूर्त आहे रे बापा, किती उंच आहे बापा बापा. पुरं हेकडच व्हा लागते पावाले बापा रे. धीरेचे बाबा, एवढी मोठी उंच मूर्ती कशी बनवली असं ना? आता कोण बनवली, काय बनवली, कधी बनवली, मला शोध घ्यावा लागन आता. आणि मग त्याला विचारावं लागन, आणि मग तुला सांगतो मी कशी बनवली काय बनवली. तर बैचन देवानाचे म्हणजे आता एवढी मोठी मूर्त बनवाले कसं वाटलं असं, कशी बनवली असं विचार तर डोक्यात येतेच. कशी बनवली असं, काय बनवली असं, याच्यात काय बैचन मनाचा काय ठेवलाय? काहीतरी बोलता का? सरळ प्रश्नाचे उत्तर देत जाना. तू याच डोक्यात येते अशी विचार पागलाच्या. पाय पहिले चल तिकडे समोर जाऊ. झालं, चला चला तिकडे आता गार्डन मध्ये, गार्डन दाखवतो. हो हो चला. मस्त दर्शन झालं हो हनुमानजीचं. हा मस्त वाटलं, मन प्रसन्न लागलं बा. श्री हनुमानजीचं मंदिर पाहून आणि दर्शन घेऊन मस्त वाटलं. वाटलं नव्हतं मला काही इथं आपण घुमायला आलो का श्री हनुमानजीचं दर्शन बी होईन आपल्याला. मला माहितच नव्हतं. तुम्हाला माहित होतं का हो? मी काय हप्त्यातच तिथे येतो काय? मला माहित राहील? मला नव्हतं माहित. झालं का नाही मग मी तुम्हाला जिद्दीनं आणलं तर झालं का नाही? हनुमानजीचं दर्शन बी झालं मस्त. हा प्रसिद्ध किती प्रख्यात आहे इच्छे श्री हनुमानजी. तुला कोण सांगितलं? तो आपल्या संग आहे, तो त्यानं सांगितलं नाही काय? कुठं ऐकता तुम्ही? म्हणे नाही का तो प्रसिद्ध आहे म्हणे, प्रख्यात आहे म्हणे. हो धीरेचे बाबा, त्याने पैसे दिल्यापेक्षा आता आपणच येत होतो ना विचारत. आता त्याने टॅक्सीनं आणलं का नाही? त्या टॅक्सीवाल्याला आपण विचारलं असतं का कुठं कुठं इथं बापाचे प्रसिद्ध ठिकाणं आहे घुमाचे, त्यानं आणून दिलं असतं. त्या टॅक्सीवाल्यालाच पैसे दिले असते आपण याला दिल्यापेक्षा. कुठं विचारत येतो काहीतरी माहित राहिलं तर आपण टॅक्सीवाल्याला म्हणतो तिथं नेऊन दे का. माहितच नाही राहिलं तर टॅक्सीवाले कुठे घेऊन जाईन तर मग नवाळे आहे बा म्हणून काहीतरी. ते बरं आहे, त्याला जराचे पैसे जाईन पण आपलं व्यवस्थित दर्शन होईल, पायनं बी होऊन जाईल प्रत्येक ठिकाण. ठीक आहे म्हणा. अहो धैर्याचे बाबा जरासा फोन लावा ना घरी. धैर्याले विचारा ना जरासा, राहून राहिला का नाही राहून राहिला, रातभर कसा राहिला काय राहिला. एवढी काळजी आहे तुला बापा तर मग त्याला घेऊन काऊन नाही आली सांगा? राहिला असता तो, फिरला असता मस्त, तो घुमला असता, खूप झालं असतं लेकरू. एवढ्या उन्हामध्ये बापा बिमार पडला असता तर मग नाही बापा, ते घरीच बराबर आहे. तो बिंदुताई आहे ना, आते बाई आहे, बरोबर सांभाळते. पण रातभर लई वेळा उठते तो करता का फोन? विचारा जरासं कसा झोपला काय कसं काय, तर विचारपूस करा. इथं बसलो आहे गार्डन मध्ये, तर मग तिकडे जाऊ तर मग टाइम नाही भेटणार. बरं ठीक आहे, करतो फोन. हो करा. आणि तुमच्या दुकानाचं विचारून घ्या, तर बल्ली येते का नाही येत, दुकान उघडते का नाही उघडत म्हणून. हो. अरे धीरे थांब देतो बा देतो. पुढे नको गरम आहे खिचडी. हो मागव बिंदू आण, मी धैर्याला मी चारतो, परीले तू चार आण दे. दोघाले नाही होणार तू एकूण. तिले चारशीन तर हो खावाले होईन, त्याला चारशीन तर ते खावाले होईन. एकखट्टे दोघाले कशी चारशीन? आणि धैर्याला माझं ओढण. हो ना ते बाई पहा ना, थांबून नाही राहिले, असे कावरल्यासारखे झाले दोघंचे दोघं बी. भुका लागल्या हो त्याले, भुका लागल्या त्याले. आता उन्हाळ्यामध्ये जेवढं पाणी धकते तेवढं अनाज बी धकते. आणि ते धैर्यासाठी दुसरी खिचडीची वाटी आण, मी चारतो त्याले आणि तू तिले चार. धैर्य जा आजीपाशी, जा आजी देते. देतो, ये इकडे ये, देतो मी, ये आजीपाशी दे, आजी देते. हो ये देतो. हा बस बिंदू आण दुसरी प्लेट आण. हो आत्या बाई. हॅलो आई, मी मदन बोलून राहिलो मी. हा बोल कसं काय सुरू आहे तिथं? पाहुणे घेऊन भरपूर असतील.
हो 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 आई हो 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 भरपूर आहे भरपूर आहे. मी हो कधी येऊन राहिले मग तुम्ही? उद्या सकाळी आई उद्या सकाळी पोहोचतो. येतो उद्या सकाळी. हा ये मग. ललिता तर बोलाच्या शुद्धीवर बी नसन नाही, आता बेहोसच झाली असन ते लडू लडू. हॅलो आता बाई, कायले बेहोस बेहोस नाही झाली, मी बोलतो ना. असं 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 बोलतो काय? हा हा. कशी काय आठवण आली बापा? आता बाई धैर्य कसं आहे? जेवला घेवला रातभर त्रास दिला काय? झोपला बरोबर नसन? झोपला नाही त्रास दिला असन रात्रभर. मी आठवण करे काय? हा बसला आहे मापाशी खिचडी खाऊन राहिला. तू आठवणच नाही करत त्या तो बिलकुल. त्याला तू आठवण येत नाही. हाय त्याची मोठी आई. तू कायले आठवण करून तो रातभर मापाशी झोपला. मस्त झोपला तर राखून झोपला रातभर. हो हो आता बाई वाटलंच मले का बिंदुताई आहे तर धैर्य मी आठवणच नाही करत. मला माहितच होतं म्हणून तर मी आणलं नाही इथं गडगंजामध्ये. त्याचा वाखा झाला असतं त्याचा. आता बाई लय पाहुणे आहे, लेकरं पाकरं बी आहे बापा. कोण कुठचे काय मी तर ओळखतही नाही. त्याचे दोस्त मित्र हे खूप आहे. वाका झाला असता धैर्याचा म्हणून तर नाही आणलं म्या. हो काय हो बापा बापा बापा, एवढे दूर एवढे सारे पाहुणे पोहोचले. तू आई बाबा बी असतील. आहे ना आई. आता बाई आई आहे बाबा आहे. ठीक आहे मग ये उद्या. मग सकाळीच पोचता काय तर ये मग उद्या. हो आता बाई सकाळी पोचतोच उद्या. आता राहून काय करू जास्त. आई बोल मदन. दुकानात म्हणतो, दुकानात बल्ली येऊन राहिला. दुकान खोलते. हो येते ना, येते सकाळी 10 वाजता येते. मग जेवायला जाते. मग रातच्या 8 वाजता बंद करून जाते. ठीक आहे आई मग ठीक आहे ठेवतो मग. हो ठेव. मला माहितच होतं बिंदुताई असल्यावर धैर्याची फिकरच नाही मला. माहित होतं तर मग काय फोन करायला लावला? कन्फर्म करायचं होतं फक्त. रातच्यानं मापाशी झोपते का नाही, रातच्यानं झोपला का नाही झोपला बा बरोबर, तरच दिला काय, हे कन्फर्म करायचं होतं मला. मोठी कन्फर्म वाली. हो धैर्याचे बाबा फोटो काढू ना. फोटो मोबाईल मध्ये. पहिले फोटो किटो काढायला लागते. हो काढा लागते ना फोटो. यादगिरी राहते का तिथं गेलो होतो तर तिथचे फोटो होई. काढा फोटो काढू आपण दोघं मस्त. भाऊ इकडे जाता. त्याने कायले बोलावतो आता? तोच काढा ना फोटो. काय तुम्ही बी व तो कायले काढून फोटो काढायसाठी आहे का तो आपल्या समोर? काढला तर काय त्याच्या हातात जिजन काय आपल्याच मोबाईल मध्ये. काय होतो काय म्हणता? फोटो म्हणतो. फोटो काढता का जरा आमचा दोघाचा? हा द्या काढून देतो मस्त फोटो. हा घ्या मोबाईल. या मोबाईल मध्ये काढा भाऊ एक बसलेला. थोडं जवळ व्हा वहिनी, जवळ. दादा तुम्ही वहिनीचे खांदा थाकता का? थोडासा रोमॅन्टिक पोज मध्ये फोटो काढा. गार्डन मध्ये बसल्या. हो गडे यावं जवळ यावं. धैर्याचे बाबा जमला भाऊ? जमलं अति सुंदर जमलं. इकडे काय आहे आता? इकडे कुठं नेऊन राहिला? आता पाहू आता कुठं नेते तो. या माणसाला भुकतान बल्ली लागते. कसं आहे तर कुठं राहिला तर काय माहित तिकडे अजून. बरं चला. आता कुठं चाललो आता इकडे? आता इकडे वैष्णोदेवी मंदिर आहे. वैष्णोदेवी मंदिरात दर्शन घेऊ आणि मग अजून तिकडे खूप चांगलं असं पाहणं चुकत आहे. हॉर्स रायडिंग आहे तिकडे वगैरे जाऊ. हॉर्स रायडिंग म्हणजे घोड्याची सवारी आहे तिकडे जाऊ मंदिरात दर्शन घेऊन. माय हो काय पैसे द्यावा लागत असेल मग? हो पैसे द्यावा लागते. तिथं पैशाचाच खेळा नाही. फ्री मध्ये तर काहीच नाही. आहे ना फ्री मध्ये काऊन नाही आहे? फ्री मध्ये बी लय गोष्टी आहे. काय आहे फ्री मध्ये? आलो तवाच काही दिसलं तुम्हाला फ्री मध्ये? तू बडबड आहे ना फ्री मध्ये. तुमचं तर बस टोमनेच मारायचं समजते कुठं बी मला. चला भाऊ चला. काय वैष्णवी मंदिरात दर्शन म्हणता का ते? चला. छान आहे हो धैर्याचे बाबा. घुमणंही होते दर्शनही होते भगवानाचे ना. हे मा वैष्णवी. काही खरेदी करायचं असन तर काही खरेदी करून घ्या. काही वेगळी चीज घेतं काय ललिता? काय घेवायचं आहे घेऊन घे. नाही तर मग म्हणशील काही घेऊन नाही दिलं. घे आता तुला जे लागते ते घेऊन देतो. काय घेऊ? सगळं आपल्या इकडे भेटते ना असं. इथून काय अजून वजन घेऊन जावा हो? नाही घेत काही नाही घेत. राहू द्या. नाही घेऊन घे काय घेवायचं आहे तो जे देवाचं आहे ते. मग घरी गेल्यावर म्हणशील घेऊन नाही दिलं. नाही काही नाही म्हणत. काही नाही घेत मी. राहू द्या. कायले पैशाचा नासोडा. पहिलेच तर पैसे खर्च झाले एवढे. घुमलो फिरलो मन फ्रेश झालं हेच तर खूप झालं. राहू द्या काही नाही घेत आता. बरं भाऊ मग आता किती झाले तुमचे? पहिलेच सांगितलं होतं दादा मी 2000 रुपये. बरं ठीक आहे.